नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केसांसाठी उपयुक्त असं तेल. ज्यांना केसांचा प्रॉब्लेम आहे, केस तुटतात, गळतात किंवा केसामध्ये कोंडा होतो, तर यासाठी उपयुक्त असं हे तेल आहे. खूप फायदेशीर आहे. एकदा ट्राय नक्की करा. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला फक्त 3च वस्तू लागणार आहे. त्या काही खूप महाग नाही. आपण सहज त्या आपल्याला उपलब्ध होतात अशा ह्या वस्तू आहे. तर 3च वस्तूपासून आपण हे तेल बनवणार आहे. खूप असं गुणकारी तेल आहे. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला 1 ते 2 आठवड्यातच याचा रिझल्ट मिळेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इकडे मी कोरफड घेतलेला आहे आणि हे माझ्या घरीच आहे, फ्रेश असं. तर इकडे बघा, छान असं आता पावसाळ्याचे दिवस आहे, तर बघा किती छान झाडाला पालवी फुटलेली आहे. तर ही आहे जास्वंदाची झाडं आणि तिकडे बाजूलाच आहे स्वस्तिकचं झाड. तर इथेच मी बाजूलाच कोरफडीचे झाडे लावलेले आहे. तर बघा, पाण्यामुळे किती छान असा याला हिरवा कलर आलेला आहे. खूप छान असे हे भरलेलं आहे, जाडजाड आहेत. तर हे मी इथे कोरफड घेतलेलं आहे आपल्या तेलासाठी. तर चला तर मग सुरू करूया. तर बघा, मी इकडे हे घेतलेलं आहे. तर ह्या 3 वस्तू आहे. तर बघा काय काय घेतलेलं आहे. हे फ्रेश असा कढीपत्ता आहे आणि इकडे मी कोरफड घेतलेला आहे. ते सालीसकटच मी कापून घेतलेलं आहे. छोटे छोटे तुकडे त्याचे केलेले आहे आणि बाजूलाच आहे जास्वंदीचे पानं. तर तुम्ही यामध्ये फुलंसुद्धा वापरू शकता. तर मी पानं घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा पाने वापरून बघा, खूप चांगला रिझल्ट आहे. आणि 200 ml मी खोबरेल तेल घेतलेलं आहे. तर बघा काय करायचं आहे. एक लोखंडी कढई आपल्याला घ्यायची आहे. लोखंडी जर कढई घेतली तर याचे खूप फायदे आहेत. जर केस पांढरे होत असतील तर लोखंडी कढईमध्ये जर हे तेल बनवलं तर आपले केस काळे होण्यास मदत होते. तर बघा, मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेल आपल्याला पूर्णपणे कडक होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे टाकायचं आहे. आधी चेक करायचं की तेल गरम झालं आहे की नाही. एखादं पान वगैरे टाकून बघायचं. तर बघा, इकडे मी टाकून बघत आहे. तेल आपलं छान असं कडक तापलं आहे. तर आधी सुरुवातीला आपल्याला यामध्ये कोरफड घालायचं आहे. कोरफड का घालायचं? कारण यामध्ये पाणी असतं आणि याच्यामधलं पाणी सुकायला थोडा वेळ लागतो. तर 1-2 मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथं पाणी आपल्याला टाकायचं आहे. आपण जर आधी पाणी जर टाकली असती तर ती करपली असती. त्याच्यामुळे आपल्याला आधी हे बघा 1-2 मिनटं मी होऊ दिलेलं आहे. पिवळसर याला कलर आलेला आहे. आणि आता यामध्ये मी टाकणार आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जास्वंदीची पानंसुद्धा टाकायचं आहे. आणि हे आपल्याला चांगले तेल चांगलं होईपर्यंत, आपल्याला चांगले ही पानं होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे. पानं चांगलं करपेपर्यंत किंवा आपण म्हणतो ना, पानं ही कडक होईपर्यंत, आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला हे तेल होऊ द्यायचं आहे. अधूनमधून आपल्याला हे चम्मचने खाली वर करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मस्त छान असं तेल आपलं इथे तयार झालेलं आहे. तर याचा कलरसुद्धा पहा तुम्ही चेंज झालेला आहे. पानेसुद्धा ही लालसर झालेली आहे. कोरफडचा कलरसुद्धा बदललेला आहे. छान असा सुगंध इथे सुटलेला आहे. खूप छान असा तेलाचा सुगंध येतो. कोणत्याही प्रकारचा असा घाण वास येत नाही. तर हे तेल आपल्याला आठवड्यातून 2दा लावायचं आहे आणि हे आपल्याला 3 महिने आपण याला यूज करू शकतो. तर बघा, आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे कारण आता आपलं तेल इथे तयार झालेलं आहे आणि मी हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इकडे आपलं तेल थंड झालं आहे. छान असा कलर आलेला आहे तेलाला. तर आता मी हे चाळणीने चाळून घेणार आहे. छान असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर बघा, गाळून घेतलेला आहे आणि जो उरलेला आहे तो आपल्याला कापडामध्ये टाकून गाळून घ्यायचा आहे. तर बघा, मी असा कापड घेतलेला आहे. कॉटनचा कापड घ्यायचा आहे. त्यामध्ये जे उरलेलं आहे, जी पानं ती कोरफड आहे ती त्यामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये थोडंही तेल शिल्लक राहत नाही. आपलं तेल वेस्ट होत नाही. तर हे तेल आपल्याला 3 महिन्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आठवड्यातून 2दा आपल्याला रात्रीचं तेल लावायचं आहे. केसांच्या मुळाशी तेल हे आपल्याला लावायचं आहे. 1-2 मिनटं चांगलं हलक्या हाताने मसाज करायचा आहे, मालिश करायचं आहे. तर बघा, छान असं आपलं तेल झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.